तुझे दिखा देंगे हम तुझको तेरी औकात आपल्याला भरपूर काय मोठं दिवाळी साजरी करायची आहे एवढं तुम्हाला तर मित्रांनो गुलाल घ्यायला चालू आहे इथं बापूने गुलाल आणलाय मस्त आता उधळूया चला जाऊया बघा पुढे या कुणबी प्रमाणपत्रासाठी झगडलेले सर्व कार्यकर्ते असतील ते कार्यकर्ते हे मिळालेलं ओबीसीचं आरक्षण सहजासहजी जाऊ देणार नाहीत राजकारणाला राजकारण करू द्या गावगाड्याप्रमाणे राहावा आपण सगळे जण एकच आहोत आम्ही जरी मोठ्या भावाची भूमिका पार पाडत असलो तरी तुम्ही आमचे सगळे भाऊ आहात हे लक्षात ठेवा राजकारण तुम्हाला 2 दिवस चालत नंतर सगळे आपल्याला एक मिळूनच इथं थांबायचंय तर सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी मांडा पण आमच्यामध्ये येऊ नका हे जी भूमिका आहे ही भूमिका आपण बदला हे राजकारणाने तयार केलेले भांडवल आहे राजकारणाला वेळीच थोपवा ओबीसी सर्टिफिकेट मिळणार आहे आणि ज्या ओबीसीच्या सवलती इतरांना मिळतात त्याही आम्हाला मिळणार आहेत हे लक्षात ठेवायचं आहे राजकारण जाऊ द्या आपण आपल्या पद्धतीने एकोप्याने राहू तुम्ही सर्व समाजाने प्रत्येक समाज असेल जो आमच्या मागे ताकदीने उभं राहिला सगळ्या समाजाचे नाव घ्यायचे काय नाही प्रत्येक जण राजकारण सोडलं तर प्रत्येक ओबीसी प्रत्येक जात हे आमच्या मागे कणखरपणे लहान भावाप्रमाणे उभं राहिले लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्हाला वेळ येईल त्यावेळी मोठ्या भावाचं कर्तव्य आम्ही पार पाडू एवढं लक्षात ठेवा आम्ही एवढे बोलतो आणि आता यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे यानंतर आपले सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांनी आष्टी गावामध्ये या आरक्षणाबद्दल रान पेटवलं असे सनेदादा यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द भावना आपल्या व्यक्त करा गाडगे साहेब तुमच्यासारखं मला काय जास्त व्यक्त होणार नाही समाजाबद्दल पण तुम्हाला एकच सांगतो आता जी आपला मराठा बांधव इथं जमलाय ना जाटूजी कोण बी बोलतोय जे आपला पण सदावर्ते असू द्या किंवा ते छगन भुजबळ असू द्या जी ते आपल्या त्याच्या ठिकाणी ती बरोबर आहे ती जी तिच्या ते आपल्या समाजाबद्दल व्यक्त होत आहे मग आपण काय काढतो एक मराठा खानदानी मराठा आहे म्हणून काय बी करतोय म्हणावं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आम्ही आष्टी गावात एका धनगरला रामुशाला किंवा इतर जातीला कुणालाही वाईट म्हणणार नाही ते आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून राहणारी माणसं आहेत धनगर समाज असू रामोश समाज असू इतर कुठलाही समाज असू मुस्लिम असू सगळ्या समाजाला आम्ही लागून राहणार आहे पण आमची भांडणं ही मूळची नेते लावणार आहे ती जे आम्हाला म्हणणार आहे ती त्या समाजात आपलं आरक्षण काढून घेतलं पण आम्हाला सगळा समाज लागून आहे आम्ही सगळ्या समाजाला लागून आहे त्यांनी आम्हाला आज चहा पाजला तर आम्ही त्यांना उद्या चहा पाजू पण आमची त्यांची काय भांडणं कुणी लावू नका खरंच नाही तर तुम्ही काय म्हणणार आपल्याला शिव्या दिले द्या त्यांनीच आपल्याला वाईट बोलले आपण कुणाला वाईट बोलणार नाही सगळं आष्टीत असू मुरलीपासून महाराष्ट्रातला असू सगळ्या समाजाला आम्ही लागून आहे सगळा समाज आमच्या बरोबर आहे पण कुणी कुणाशी उगाच काय तर टीका करू नका नाही तर तुम्ही आम्हाला म्हणालो
त्याला शिव्या दिल्या म्हणून आम्ही बघलेलं निघलो. आम्ही कुणाला शिवी देणार नाही, कुणाला वाईट म्हणणार नाही, सगळ्याशी लागू नाही बघा. पण तुम्ही आमचे फक्त कार्यक्रम असल्यावर खरोखर सगळ्यांना आई शपथ सांगतो सगळ्यांनी हो. पण तुम्ही काय करताय, पार्टी अजून मी धरायला लागलो. पार्टी तुम्ही सोडा बाबा, खरोखर पार्टी सोडा. आई शपथ सांगतो, माझी आई गेली पण मी आईच सांगतो, मला काय समजून नको. पण आपल्याला सगळ्याला किती बचत झाली. गाडगे साहेब लेकरांची फी किती वाचल, आपल्याला काम धंदा मिळतोय, सगळं चांगलं होतं. तुम्ही उगाच पार्टी पार्टी. आज कोणासाठी दादा पिंटू पाटील आहे, अनिकेत पाटील आहेत, गाडगे आणि का गरीब गरीब सगळे लोक आहेत. एखादा पुढारी येत असतो तुम्ही 5 वाजल्यापासून हलग्या काय ढोल काय नाचत असतो. पण इथं नका असला शिवाजी महाराज म्हणजे आपला आहे पंजोबापासून आलेला आहे, तर त्याला तुम्ही वाईट म्हणू नका. तुम्ही कसं त्याच्या पुढे तुम्ही नाचायला भेटाल, एखाद्या वरात पुढे पुसायला लागतात. हा असं तुम्ही करू. आपण मराठी समाज सगळा एक आहे. एक मराठा म्हणजे लाख मराठा आहे, तर तुम्हाला कळना. जय संभाजी, जय शिवाजी एवढं बोलतो. मी आरती करतो आणि सगळ्याशी मी अजून ही झाली. आम्ही सगळी पाटील आम्ही एक दिवशी बसू. जरंगे पाटलाला आमच्या आणायची तयारी आहे. पण तुम्ही पाटील म्हणायला नाही काय ना, आपला सगळे पाटील सगळे सारखे. मग तुम्ही आमचं खोड्या करून मोठी समाजासाठी जगतोय आपण सगळ्यांनी इथं आला. आता आपल्याला भरपूर काय मोठं दिवाळी साजरी करायची आहे, एवढंच तुम्हाला बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सगळं त्याला जरा समज द्या नाही तर मी असा मागं लागेल नाही तर मी असा मागं लागेल माया नादाला लागलं तर मी सोडतच नाही माया नादाला लागलं तर मी सोडतच नाही मी माझी एकटा यात्रा निघाल आता मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल दोनच पर्याय सरकार समोर आहे
आणून दाखवून परत मराठ्याच्या अवस्थांना मी सांगणार नाही. ठोकून सांगतो ओबीसी साठी मी खोटा ठोकलाय. तो गेम बचा माझं अख्खं कुटुंब उघड्यावर पडलं तरी मी अपघात नाही. ओबीसीच्या नेत्याला झोपवल्याशिवाय आधी पवार साहेब उपमुख्यमंत्री तुमच्या पक्षाचा आहे, त्याला जरा समज द्या, नाही तर मी असा मागा लागेल. नाही तर मी असा मागा लागेल. नमस्कार. आज जी मनोजजी जरांगे साहेब यांच्या लढ्याला जी यशस्वी विजयी पूर्तीकडे वाटचाल झाली त्याबद्दल आम्ही सुद्धा आमच्या गावामध्ये सकल मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा करत गुलालाची उधळण करत सगळ्यांचा विजय जल्लोष केलेला आहे. आणि अशीच एकजूट मराठ्यांची इथून पुढे राहावी ही आपल्या छत्रपती चरणी प्रार्थना. जय भवानी, जय शिवाजी.